नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। पाटणसावंगी नगर पंचायतसाठी आमसभेत ठराव मंजूर। पाटणसावंगी ग्रामपंचायत होणार नगर पंचायत। नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक जानेवारी 26 ला तहकूब झालेली आमसभा दिनांक फेब्रुवारी 11 ला घेण्यात आली। विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर येथील नागरिकांनी पाटणसावंगी कवडस गावाच्या विकासासाठी नगरपंचायत दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव सादर झाला। या विषयावर आमसभेत उपस्थित नागरिकांनी चर्चा केली। चर्चेत सर्वानुमते गावाला नगरपंचायतचा दर्जा मिळावा म्हणून सहमती दर्शविली। पाटणसावंगी गाव हे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील दुसरे सर्वात मोठे गाव आहे। गाव हे महामार्गावर असून नागपूर शहर येथून 20 किलोमीटर अंतरावर आहे। येथे राहायला येणाऱ्या लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे। गाव मोठे असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास होणे व नियोजन होणे शक्य नाही। पाटणसावंगी गाव नगरपंचायत होण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, पण येथील काही राजकीय लोकांनी समोर येऊ दिली नाही। यावेळी येथील सुज्ञ नागरिकांनी आमसभेत उपस्थित राहून गाव नगरपंचायत व्हावा म्हणून सहमती दर्शविली। आमसभेला सरपंच रोशनी ठाकरे, ग्रामविकास अधिकारी मधुकर राघोटे, रवींद्र हटकर, दिलीप केदार, नितीन मोहनगावकर, प्रदीप केदार, सुमित तिडके, प्रदीप सातपुते, परमानंद केदार, अनिल पानपत्ते, अरुण राय, वामन पराते, ज्ञानेश्वर सोनकुसले, प्रवीण बोबडे, प्रकाश पडाळ, प्रकाश ताजने, आशिष पांडे, राहुल साबळे, रुपेश संभे, सुधाकर लोणकर, सुभाष चौधरी, अतुल जिचकार, मनोहर कावळे व इतर उपस्थित होते। महायुतीच्या काळात नगरविकास मंत्रालयामार्फत नगरपंचायतचा विकास होतील अशी माझी खात्री आहे। पाटणसावंगी नगर पंचायत होणे मी त्यात स्वागत करतो। दिलीप नथू केदार। झालेल्या सोमवारच्या आमसभेत पाटणसावंगी ग्रामपंचायतमध्ये नगरपंचायतचा ठराव मंजूर झाला। या सभेनंतर लोकांनी फायदे व तोट्यांवर चर्चा केली, पण तोट्यापेक्षा फायदेच जास्त असतील तर मी नगरपंचायत होण्याचं स्वागत करतो। नितीन अरुण मोहगावकर, सावनेर तालुका प्रतिनिधी, पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट।